तर अशोक चव्हाण यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पक्षामध्ये समन्वयक म्हणून पृथ्वीराज चव्हाण काम पाहणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे आता काम पाहणार आहेत। तर अशोक चव्हाण यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पक्षात समन्वयक म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे आता काम पाहणार आहेत। महाविकास आघाडीतील समन्वय साधण्यासाठी आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी सुद्धा नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे आता काम पाहणार आहेत। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता राज्यातल्या राजकारणामध्ये आता हालचाली आपल्याला बघायला मिळत आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अशोक चव्हाण यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येते। पक्षात समन्वयक म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे आता काम पाहणार आहेत। महाविकास आघाडीत समन्वय साधण्यासाठी, जागा वाटपाच्या चर्चेसाठी नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि पृथ्वीराज चव्हाण हे आता एकत्र काम पाहणार आहेत। निवडणुका जशा जशा जवळ येतात तशा आता हालचालींना आपल्याला वेग बघायला मिळतोय। अशोक चव्हाण यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे। अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांची पक्षामध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे।